नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबी डू बिडू, अर्थात एक तरी छंद असावा हे ब्रीद घेऊन लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या आपल्या या संवाद कट्ट्याच्या आजच्या 274 मित्रांनो, आय रिपीट 274व्या भागामध्ये आजचे अतिथी आहेत एक सृजनशील इंजिनियर जे अतिशय क्रिएटिव्ह आहेत, एक संवेदनशील कलावंत की जे सिनेसृष्टीमध्ये सुद्धा त्यांनी लीड रोल निभावलेला आहे आणि त्यांचं पिक्चर लवकरच नव्याने आपल्या सगळ्यांच्या भेटीला सुद्धा येणार आहे. आणि नाटकाच्या माध्यमातून सुद्धा एक परिपक्व अभिनेता, प्रगल्भ अभिनेता म्हणून सुद्धा त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. बाय प्रोफेशन इंजिनियर बाय प्रोफेशन अँड ॲक्टर बाय पॅशन. ॲक्टिंग ही त्यांची पॅशन आहे. रिटायरमेंटच्या आयुष्यात म्हणजे खरं तर कर्तृत्वाला कुठलीही निवृत्ती नसते मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्याच्याकडे छंद आहेत, वेगवेगळे आवड आहेत, तो रिटायरमेंट लाईफसुद्धा अतिशय आनंदाने जगू शकतो. हे तर कार्यरत असणारे अमोलजी देशमुख आज आपल्या संवाद कट्ट्यावर आलेले आहेत. खास पुण्याहून ते या प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत आणि तुमच्या सगळ्यांशी त्यांचा संवाद होणार आहे, ते हितगुज करणार आहेत. जाणून घेऊया त्यांचा प्रवास. इंजिनियर अमोलजी देशमुख, अख्ख्या मल्हारजीच्या आमच्या टीमच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे या संवाद कट्ट्यावर. तुमचे मोठे आभार की तुम्ही मला या कट्ट्यावर बोलवलं. आणि मी मिलिंदचा आभार मानतो की त्यांनी जे आहे की तुमच्याशी ओळख करून दिल्यानंतर होय आणि मला याच्यावर बोलवलं आणि मला असा सन्मान माझ्याबद्दल व्यक्त केला, त्याच्यामुळे मी फार आभारी आहे तुमचा. आणि मला खूप आनंद होईल माझी हे जी यात्रा, जीवनयात्रा, इंजिनियर टू ॲक्टर ज्याला म्हणतो अभिनय, ते कसं झालं आणि आता पुढचा प्रवास माझा कसा आहे ते आपण दिलखुलास बोलू आपण याच्याबद्दल. अमोलजी, नक्कीच दिलखुलास अशा गप्पा आपण या संवाद कट्ट्यावर मारणार आहोत. आणि एक इलेक्ट्रिकल इंजिनियर, बरोबर आहे, इंदूरला पण आपण होतात आणि सध्या पुण्यामध्ये आपण स्थायिक आहात. मगाशी मिलिंद मोरेंचा तुम्ही उल्लेख केला. एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्तानं तुम्ही कोल्हापुरात एकत्र आले. त्या ठिकाणी संवाद झाला, मैत्री जपलं गेलं आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा असा असा मल्हार कम्युनिकेशनचा स्तुत्य उपक्रम म्हणून आपण आलात. तर आमच्या समस्त रसिकांच्या वतीने सुद्धा तुम्ही आमचे अतिथी आहात म्हणून आपण म्हटलं. पण मग मला एक सांगा, सोपं नसतं हे सगळं. मग एक इलेक्ट्रिकल इंजिनियर ते थेट एक अभिनेता, एक ॲक्टर, म्हणजे ते चित्रकर्मी असो किंवा रंगकर्मी असो, बरोबर, रंगकर्मी असो, हे कसं, हे गणित कसं जमवता तुम्ही आणि हा प्रवास कसा झाला? बरोबर, थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन मी आता मागे घेऊन जातो तुम्हाला. प्लीज. माझ्या लहानपणापासून, म्हणजे की हे कुठून चालू झालं. होय. कसं होतं की मूळतः म्हणजे माझे वडील जळगाव जामोदचेच आहे खरं म्हणजे, विदर्भातले, ठीक आहे. आणि नंतर ते स्टेट बँक ऑफ इंदोरमध्ये लागले. अच्छा. तर त्यामुळे माझा प्रवास, आणि त्या बँक तेव्हा MP-तच होत्या मध्य प्रदेश, त्यामुळे माझा प्रवास खरगोन, जवरा मुरैना, अंजड आणि शेवटी इंदोर मनावर असा झाला. शेवटी आम्ही स्थायिक झालो इंदोरला. मग वडील आमचे मोठे पण झाल्यामुळे, शिक्षणामुळे त्यांच्या एक बदल्याही होत गेल्या, तर मग ते स्वतः जात राहिले. पण आम्ही पुण्याला आमचं घर वगैरे घेऊन तिथे स्थायिक झालो. आणि माझं सुरुवात झाली मी जेव्हा 3रीत होतो. बरं. तेव्हा जवरा मुरैनामध्ये ते एक गांधी मेळा लागायचं तिथे. तर तिथे शाळेतून एक, म्हणजे मी तेव्हा 4-5 वर्षाचा होतो मी. तर तिथे त्या शाळेत शिकताना मला त्यांनी एक जजचं काम दिलं.
तर त्या गांधी मेळ्यापासून म्हणजे 5-6 वर्षाचा पासून माझी सुरुवात झाली. वा. तेव्हा मी जजचं काम केलं तर मला आजही लक्षात येते. क्या बात आणि आहे. माझ्या सोबत जो पोरगा होता तो वकिलाचं काम करत होता. तो मी असा बसलो होतो इथे आणि मला तिथे तो माझा माईक त्या टेबलमुळे तिथे होता. मला फार दुःख वाटलं की माईक माझ्या समोर नाही ते, आणि त्या वकिलाला तो माईक अच्छा. माईक समोर बोलत होता. ते बालवयच होतं हा, ते. बालवायचं. मी म्हटलं तो माईक माझ्याजवळ आणा ना, मी माईकवर बोलायचं क्या म्हणे. बात. पण मला हे कळत नव्हतं माझा आवाज तिथून तिकडे चाललाय. पण मला तो वकील माझा पंकज म्हणून पोरगा होता. अच्छा तर अच्छा. त्याचा तोंडासमोर माईक आणि माझा दूर असा मध्ये टेबल असल्यामुळे हम्म. तर तिथून माझा तो प्रवास सुरू झाला. बर बर बर. मग तिथून आम्ही इकडे मग माझी ट्रान्सफर झाली, अंजडला आलो. त्या अंजड बडवान पश्चिम निमाड. बर. अच्छा. ते मी 9वी पर्यंत शिक्षण घेतलं. मग मनावरला ट्रान्सफर. तिथून मग आम्ही इंदोरला आलो. इंदोरला आल्यानंतर मग मी BSc पण केलं आणि मग मला डिप्लोमामध्ये ॲडमिशन पण मिळाली इंदोरला. बर बर बर. तर त्याच ह्याच्यात मला नाटकात मी काम करत होतो तिथे आपल्या कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये. अच्छा. आणि ते म्हणजे वार्षिक उत्सव होता त्याचे. तर तेव्हा एकाने मला मला मग माझी पर्सनॅलिटीवर मला वाटलं की अरे आपण नाटकात काम करायला पाहिजे. तसं करता करता मी एकदा तिथे रवींद्र नाट्यगृहामध्येच चाललो गेलो. तिथं मला काही माहिती नाही. म्हटलं मला नाटक करायचं. तर म्हणे इथे नाटक होतात, तू करतात नाही. म्हटलं मग मी काय करू, करायचं आहे. मग त्यांनी नाट्यभारती संस्थेचा मला पत्ता दिला. बर बर. नाट्यभारती तिथली नावाजलेली संस्था. नावाजलेली जुनी संस्था. आणि ते बाबा डिके त्या काळातले होय होते. होय. तर त्यांच्याकडे मी गेलो. तर त्यांनी मला पाहिलं. तर ते म्हणे तू काय करतो. म्हटलं असं इंजिनिअरिंग. तो म्हणे की इंजिनिअरिंगला तेव्हा आम्ही सगळे लोक स्टुडंटच होतो. रामजोग वगैरे तो फक्त एक बँकेचा तो होता, बाकी आम्ही सगळे स्टुडंट होतो. तर ते मला पाहिलं त्यांनी. तर म्हणे ठीक आहे ये तू म्हणे तालमीला तर ये म्हणे, बघू आपण काय करता येईल. मग मी रोज गेलो करत राहील तालमी. तर एक दिवस त्यांनी तुझ्या पाशीचं नाटक आहे पुलंचं होय है ना, त्याचा राहुल बारपुते जे नई दुनियाचा संपादक होते तेव्हा हिंदी न्यूजपेपरचे. तर त्यांनी कस्तुरी मृग म्हणून त्याचा हिंदी अनुवाद केला होता. बर. तर मग मला म्हणे की एक काम कर, तू तालमीला उभा राहा, डॉक्टर सतीशचा कामासाठी तू उभा राहा. ते मी आपण तालमीला उभं करून करता करताना लगेच मग 10 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की हे सतीशचं काम तुला करायचं आहे. वा. तर मी एक तर खूप मोठं काम, त्याच्यात तो प्रेमीचं काम, तर म्हणजे डॉक्टर तो. तर मी म्हटलं हे एवढं मोठं काम देऊ नका मला काही शक्य होणार नाही ते करणं. ते म्हणे तू कोण होतो ठरवणार म्हणे, दिग्दर्शक मी आहे. तुला तुझा पहिला शो आहे किंवा आहे ना, फक्त पाठांतर तुझं चांगलं आहे, जे आहे तेवढंच बोलून तर पुरेसं आहे मला म्हणे ते, पण ते काम तूच करणार ते म्हणे. बरं बरं बरं. अशा रीतीने श्री गणेश असा माझा श्री गणेश झाला. आणि तोही रवींद्र नाट्यगृहामध्ये, म्हणजे असंही नाही कुठे. मग तिथून मग नंतर तर मग मला ते केल्यानंतर मग ते कस्तुरमुखचे भरपूर प्रयोग झाले. त्याच्यानंतर मग मला हळूहळू कळू लागला. इंजिनिअरिंग असल्यामुळे मला विश्लेषण करण्याची ती सवय होती. पात्र कसं आहे ते करायचं, पात्रात कसं जायचं, संवादाचं आवाजावर खाली कसं करायचं, संवाद कसे बोलायचे, त्याच्याप्रमाणे मग तुमचं हे शरीराची भाषा कशी असली पाहिजे, हे हळूहळू मग मला ते शिकत गेलो. आणि मग आम्ही दरवर्षी म्हणजे नंतर उन्हाळ्यात आम्ही नाटकं बसवायचं आणि दिवाळीपर्यंत चालू ठेवायचं. आमचा दसरात बाबा आमटेकडे व्हायचा. बाबा आमटेकडे मी दसरा जोपर्यंत मी शिकत होतो आणि त्यांच्याकडे काम करत होतो, दसरा नेहमी आम्ही बाबा आमटेकडे एक मराठी नाटक आणि हिंदी नाटक त्यांच्या. आणि मग समापन समारंभचा की आता तुम्ही आपल्या अभ्यासाला लागा, परीक्षा देऊन मग परत या. असा तो म्हणजे जवळपास मी 150 प्रयोग केले 8 नाटकाचे तिथे. त्याच्यात उडदा माझी काळे गोरे, नंतर तुझं पाशी, हिंदीत जास्त होतं म्हणजे मराठीपेक्षा. तस्वीर नाटक होते. आणि हे मयुरी, ते भवानी शंकरचं खूप माझं गाजलेलं होतं ते काम. भवानी शंकर म्हणजे कॉमेडी होतं, खूप चांगलं आहे ते. तर ते शेवटचा प्रयोग मी अहमदाबादला गेलो होतो 1000 लोकांसोबत. आणि तिथे मला ते म्हणालं, जेव्हा मी ते काम खूप चांगलं, त्या दिवशी बाबा डिके मला म्हणाले होते की अरे बाबा तुझं आज भवानी शंकर जबरदस्त रंगवले, तू सगळ्यांना मागे पाडलं. आणि जेव्हा आम्ही मेटाडोरमध्ये बसू तर माझ्या भोवती ते म्हणजे मेटाडोरच्या भोवती 50-60 लोक जमा झाले, भवानी कुठे भवानी. तर तेव्हा मला याची प्रचिती जाणवली की अरे बाबा म्हणजे की एक काय असतं हे जे आपल्याला जे मान सन्मान मिळतो किंवा एक कृती आपण करतो, करेक्ट, तर त्याचा कसा लोकांना आणि त्यावेळेलाच ते हे जे इंजिनियर राहून मी करू शकत नाही. म्हणजे इंजिनियर पण एक बॅकबोनच आहे, म्हणजे तो इनव्हिजिबल आर्टिस्ट आहे तो, म्हणजे अदृश्य कलावंत. आज तुमच्या इथे जे लाईट येते त्याच्या मागे आम्हीच आहे, पण ते आम्ही दिसत नाही. आणि कलावंत म्हणून आपण समोर दिसतो,
बरोबर. आपले तुमची जे काही इमोशन्स आहे किंवा ज्या त्यांना जे सांगायचं आहे ते मी सांगतो त्यांना. एक रायटर, डायरेक्टर, प्रोड्युसर या सगळ्यांचं डोक्यावर ओझं घेऊन अभिनेता समोर येत होतो, कारण त्या सगळ्यांची अपेक्षा त्याला पूर्ण कराव्या लागतात. खरे 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 खरे. तर असा हा माझा प्रवास घडला. आणि तिथे मग नंतर मग मी इंजिनियर तर माझं होता की तेव्हा इंजिनियर व्हायचं, का माझे मित्र झाले होते तर आपण पण इंजिनियर व्हावं. आणि त्या काळात इंजिनियर, डॉक्टर हेच असे दोन असे होते. तर मग ते इंजिनियर झालो. इंजिनियर झाल्यानंतर मग आता प्रश्न पडला की इकडे जायचं की इकडे जायचं. बरं बरं बरं. तर मला बावाडी म्हणे की सुमन दरद्वारीकडे मी पत्र लिहितो तुला, तू किंवा लालन सरांकडे जा आणि असं असं आपण करून घेऊ तुला. तर मग मी तिथे पाहिलं, लोकांचं वाचलं. तर चंदू पारकी होता, तिथे गेला होता आमच्यासोबत काम. असे धक्के खा, तसे काय हे ते. अरे म्हटलं याच्या नोकरी लागली. तर म्हटलं इथं पैसे डायरेक्ट. बरं. तर मग ते म्हटलं की जाऊ द्या, हे आपण हौशीच करू, हिला आपण असं व्यवसाय आपण हा ठेवू आणि आपलं हॉबी म्हणून किंवा शौक ज्याला म्हणतो आपण ते ना, ते आपण ते ठेवू. असं मग मी जिथे जिथे होतो, मग ज्या कंपनीत होतो तिथे नाटकं बसवायला हे करण्यात तो प्रवास मी चालू ठेवला तिथे. व्हेरी गुड. आणि मग पुण्यात आल्यानंतर नंतर आता 20-36 वर्ष म्हणजे मी करत गेलो. आपले इंजिनिअरिंगचे मोठ्या प्रकार उभं केले. जवळपास मी 1200 कोटीचे पूर्ण प्रकल्प केले माझ्या आयुष्यात. अच्छा अच्छा. 1200 कोटीचे म्हणजे तुमच्या फर्मच्या म्हणजे वेगवेगळे फर्म. आणि माझं खूप चांगलं व्हाईस प्रेसिडेंट, जनरल मॅनेजरपर्यंत मी गेलो. त्या पदावर मी काम केलंय तिथे. नंतर मग करोना झाल्यानंतर मग लोकांनी मला म्हणजे की हे एवढा पगार आणि हे ते काही देणं शक्य नाही आहे. तर मग मी स्वतःचं चालू केलं की कन्सल्टन्सी म्हणून, की मला माझे जे ओळखीचे लोक आहेत, तुम्ही मला कामं द्या, पर डेच्या जे मी जे त्या कामाच्या हिशोबाने पैसे गेले आणि आपण काम करू. आणि मग मला लक्षात आलं की अरे हे तर माझं आता पुन्हा चालू करतो. आता मला इथे वेळ आहेच, तर व्हायचं सोडून द्या. मला घरी म्हणतात की 60 वर्षाचं वय झालं, काय येत आहे, काय धान फालतूची नाटकं चालू आहेत, हे केले वर्ष आयुष्यात ते कमी पडले का म्हणे, लोकांना त्रास देतात ते. तर मग मी म्हटलं की नाही. मग मी म्हटलं की कन्सल्टन्सी माझी चालू आहे, तर आपण शनिवार एक ग्रुप तयार करू हौशी मंडळीचा. आपणच पैसे लावायचे, नाटक करायचं, आपलं शौक म्हणून पूर्ण करायचं आणि मस्त राहायचं आणि इकडून पैसा कमवायचा. मग काय तर एक आपलं पॅशन चालू राहतं आणि हे व्यवसाय पण चालू राहतो. बॅलन्स पण होतो. हां, बॅलन्स पण होतो आणि आपली इच्छा पूर्ण होते. मग काय तर म्हणजे आता रेग्युलर म्हणजे एक नियमितपणे आपण अभिनय करू याला असं ठरवलं. छान छान. मग असे जसे तुमच्यासारखे माझे मित्र मग ते भेटले मला. म्हणजे काय रे काय करतो. म्हटलं अरे आपण असं नाटक बसवू, तुम्ही. आणि नाटक काय म्हणे, तू सिनेमात जा म्हणे. अहो म्हटलं काय बोलता हो तुम्ही, या वयात मी हे करतो, हेच खूप मोठी गोष्ट आहे. नाही म्हणे, तुझं ते बघून तू सिनेमात कर. तर ते काय मग ते डोक्यात मी पण म्हटलं ठीक आहे बघू. तर एक सिने ॲक्टिंगचा कोर्स केला मी टीपी याच्यात, टीपी सुनील शिंदेकडे. तर त्याच्याशी माझे म्हणजे लगेच मी गेलो नाही. त्याच्याशी माझे जे काही ऑनलाईन जे काही तो मीटिंग घेत होता, तेव्हा तो थिएटर आणि ह्याच्यात याची गरज नाही, थिएटरचं आणि हे ते, तर त्याच्यात माझे बरेच वाद झाले. असं कसं म्हणतो तू, ही कॅमेरा ॲक्टिंग वेगळी, तुम्ही शून्यापासून या थिएटर नसेल केलं तरी तुम्हाला कॅमेऱ्याच्या समोर मी उभा करतो वगैरे. तर 4-5 वेळेला माझं असं त्याचं झालं फोनवर. मीटिंग संपायची, मी त्यालाही बोलायचं, म्हटलं तू माझ्यापेक्षा किती लहान आहे आणि तू काय सांगतो असं मला. तर मग तो म्हणे, सर तुम्ही एकदा याद कर, जॉईन व्हा, मग तुम्हाला कळेल. मग मी ते 10 दिवसाचा त्याचा वर्कशॉप असतो, चांगला पोरगा आहे तो. मग मी त्याच्याकडे जॉईन झालो पुण्यात ते. तर मग त्यांनी सांगितलं की मला वाटतं सुनील शिंदे लंडन स्कूलचे लंडन प्रॉडक्ट तिथे त्यांनी स्वतः खूप करून. व्हेरी गुड. आणि तो खूपच चांगला पोरगा आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि त्यांनी सगळ्यात त्याचं काम कसं आहे की एक त्याचा मी सांगतो त्याचं वैशिष्ट्य, त्याला दादासाहेब फाळके अवॉर्ड त्याला मिळालं. वा वा. आणि प्रेस्टिजियस. आणि त्याचं कसं आहे की तो ग्रामीण भागातले जे मराठी पोरं आहेत ना, एक तर त्याची फी पण खूप कमी आहे आणि त्या सगळ्यांना तो गोळा करतो. तुम्ही या माझ्याकडे, तुम्हाला काही नसलं तरी चालतं म्हणे. मिलिंदला विचारा तुम्ही, त्याला सगळं माहिती आहे. ओके. की म्हणजे तो माझ्यापेक्षा जास्त त्यांच्यासोबत काम. तर मी स्वतःच वर्कशॉपमध्ये पाहिलं तिथे, म्हणजे मला सोडून बाकी कोणीच काही नव्हतं. मग तेव्हा मी पाहिलं की मग त्यांनी मला सांगितलं की सर हे तुमची फ्रेम फिक्स केली, आता तुम्ही तुमचं नाटकाचा डायलॉग बोला. तर मी आपल्या त्या जुन्या याच्यातच आलो, कॅमेरा कुठे, मी कुठे, काय ते सगळं. तो म्हणे सर तुम्ही नाटक करताय, कॅमेरा इथे असं आहे. म्हटलं अरे असं आहे काय. मग त्यांनी सांगितलं ब्लॉकिंग काय, तुम्हाला फ्रेम आणि तुम्हाला एवढंच फिरायचं आहे. तर बरं म्हटलं ठीक आहे, आता त्याला सिनेमॅटिकमध्ये मी बदल करतो त्याच नाटक. व्हेरी गुड. मग मी त्यांनी तिसऱ्या दिवशी मी पकडला कॅमेरा. बढिया. बरं, मग
छान आपल्या गप्पा रंगत चालल्या. पण ह्या टप्प्यावर मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये भवानी शंकर हो. की जो सगळ्यांनी ॲप्रिशिएट केला रोल, बरं बापरे. वा 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 वा, त्याची आमच्या ह्या सगळ्या रसिक मित्रांना जरा झलक दाखवा जरा. दाखवतो मी. तो नक्की माझा आवडेल आवडता, त्यांना. म्हणजे माझा खूपच आवडती भूमिका आहे ती वा माझी. वा 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 वा. मग बरं, काय? तर त्याच्यात असं असतं हां हां की आता मी तुम्हाला तो थोडी संवाद- पार्श्वभूमी. हा नाही, हा पार्श्वभूमी सांगतो आणि संवादी बोलतो मी. हां हां हां. की हा भवानी शंकर हम्म, हम्म. एक ते गावातला एक जसं तुमचं जळगाव आहे हम्म, 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 है ना, हम्म. त्याच्यात एक तो सेवा रामसेवा सदन समिती असते. ओके. हम्म, हम्म. ती समिती म्हणजे भंगारच असते आणि हाही काही रिकाम टेकडा असतो. एक शबनम झोळा घेऊन कुर्ता पैजामा घालतो, टोपी लावतो आणि मी याचा सदस्य अध्यक्ष आहे वगैरे मिरवत राहतो. छोटे मोठे काही अतिथी वगैरे येतात, त्यांना सत्कार करतो आणि इतकी गरिबी परिस्थिती की तुम्हाला दिलेला गुलदस्ता परत ठेवतो की दुसऱ्याला पुन्हा ते द्यावं त्याला ते. तर असा तो फर्टिचर संस्थेचा फर्टिचर अध्यक्ष आहे तो. तर तो असं ते भैयासाहेब असतात, ते रिटायर्ड झालेले असतात, त्यांच्याकडे येतो तो. तर तो येतो आणि मग आता मी चालू करतो ते तुम्हाला तसं. बिलकुल. हां, तर तो भैयाचा विचार, काय रे भवानी, आज तर तू फार मजेत दिसून राहिला, भरून दिसून राहिला, काय गोष्ट झाली? अरे मामी, असं ऐकलं आहे की तुझ्या रामसेवा सदनमध्ये काल तरी एक वाया जोशीचं भाषण झालं. हो, काय सांगताय? आमच्या रामसेवा सदनमध्ये काय इतकं जबरदस्त भाषण झालं भैयासाहेब, मी तुम्हाला काय सांगू. वायर जोशी एकदम दणकून भाषण झालं. हो का, भाषण झालं? पण मला एक सांग रे, हा वायर जोशी कोण आहे? वायर जोशी? अहो भैयासाहेब, तुम्ही वायर जोशीला ओळखत नाही? हो, नाही ओळखत. अहो काय म्हणता भैयासाहेब, तुम्ही वायर जोशीला ओळखत नाही? अरे हो ना, नाही ओळखत, सांगितलं ना तुला. अहो भैयासाहेब, तुम्ही वायर जोशीला ओळखत नाही? वायर? अरे वायर वायर काय, तू सांग ना, तू कोण आहे वायर जोशी? भैयासाहेब, अरे आम्ही सुद्धा कोणी ओळखतो त्याला. अरे मग कसलं तू भाषण केलं ते? अहो त्याची गंमत आहे, मी सांगतो तुम्हाला. की रामसेवा सदनमध्ये आपल्या शाळेचं एक वार्षिक उत्सव होता. त्यांचे मुख्य अध्यापक मला म्हणाले की यावर्षी या मुलांसाठी जे आहे ना आपल्याला वायर जोशीचं एक खूप नावाजलेले आहेत, त्यांचं आपल्याला भाषण करायचं आहे. बरं, तर ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो, ते तुम्ही पार पाडा आणि त्यांना इथं बोलवा. तुमच्या रामसेवा सदनमध्ये आपण ते करू आणि त्याचे तुम्हाला पैसे पण देऊ. तर पैसे म्हटल्यावर मला चमक आली की हां बाबा चला ठीक. तर म्हटलं की ठीक आहे. मग मी आमचे जे चेले चपाटे असतात म्हणजे 2-4 त्यांना म्हटलं की वायर जोशीकडे जा, हे त्यांना आपले हे अग्रिम पैसे देऊन टाक आणि तारखा ठरवून द्या ना, आपण त्या तारखेला त्यांना घ्यायला जाऊ आणि घेऊन. असं सगळं ठरलं. बरं, ती तारीख जवळ आली. आम्ही हार फूल घेऊन रेल्वे स्टेशनवर गेलो. गाडी आली, सगळे डबे पोहून राहिलो, सगळे लोक उतरून आले. वायर जोशीचा पत्ता नाही. अरे म्हटलं हे काय झालं? भवानी तुम्ही तर मेलं, आता तिथे जाऊन काय सांगणार? मग निराश होऊन आम्ही एक एक डब्बा पाहिला, बेंच बर्थच्या खाली पाहिला कुठे लपले का. गार्डला विचारलं की तुमच्यासोबत आले काय, इंजिन ड्रायव्हरला विचारलं तर म्हणे हो इंजिनमध्ये बसून थोडी येणार आहे वायर जोशी. तर मग म्हटलं आता त्याचं आपलं काय कठीण आहे, आता कसं तिथे सांगायचं की काय करावं नाही. तर इतक्यात मी पाहिलं की शेवटच्या डब्यातून एक माणूस उतरत होता. बरं. तो हळूहळू चालत होता. तर सहज मी त्याला विचारलं, अहो तुमचं नाव काय हो? त्यांनी सांगितलं वायके जोशी. जोशी ऐकलं, त्याला उचललं, टांग्यात टाकलं, रामसेवा सदनमध्ये घेऊन घेतलं, संध्याकाळी त्याचं भाषण ठोकून दिलं आणि ते पार पडलं, निर्विघ्न पार पडलं आपलं ते. अहो पण तो तर वायके जोशी होता ना, वायर जोशी नव्हता ना. अहो भैया साहेब, होता तो जोशीच ना. वायके जोशी काय आणि वायर जोशी काय? अहो सापनाथ काय नागनाथ काय? त्याच्यात काही फरक पडतो का? हां सांगा तुम्ही. बरं ते जाऊ दे, पण आता मला तुम्ही सांगा भाषणचा विषय काय होता? हे भैया साहेब तुम्ही चांगलं विचारलं. हो, भाषणचा विषय होता छायावाद की सूक्ष्मताओं की पृष्ठभूमी में नवकविता की सौंदर्य क्षमता. बरोबर. अरे अरे काय काय काय? अहो थांबा, मी तुम्हाला हळूहळू सांगतो, तुम्हाला कळणार नाही. छायावाद की सूक्ष्मताओं की पृष्ठभूमी में नवकविता की सौंदर्य क्षमता. अहो हे विषय मलाच कळत नाही. तो बदलीवाला जोशी बोलला काय? बोलला काय हो? तो विषय पाहून थरथरायला लागला, थरथराट झाली त्याच्या शरीरात. साहित्यकार थोडे होता,
तो तर कोंबड्या खरेदी करायला आला होता इथे. बरं. हा अच्छा. त्याला मी उभं केलं. तर तो मला म्हणे, अरे हे काय केलं हो तुम्ही, हे कसला विषय मला देताय, हे सोडून द्या हो, हे तुमचे पैसे घ्या करा, मला मोकळं करा. मी म्हटलं, हो जोशी साहेब, काही घाबरायचं कारण नाही. आपण कुठल्या देशात राहतो? म्हणजे भारत देशात. तर मग काय आहे, इथे फक्त एक लक्षात ठेवा, इथे बोलणं महत्त्वाचं आहे, विषय महत्त्वाचा नाही आहे. तुम्ही मुर्गीवर बोला, मुर्गीच्या अंड्यावर बोला, फक्त आपल्या देशात बोलणं महत्त्वाचं आहे, विषय अजिबात महत्त्वाचा नाही आहे. लोकांना खिळवून ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही कशासाठी आले, काय बोलायला आले, विषय काय होता काय नाही, काही अर्थ नाही आहे आपल्या या देशात. असं करून तुमचं पार पडला टप्पा. क्या बात आहे. छान छान छान. म्हणजे ते एकतर ते लेखकाला जे अभिप्रेत असलेलं ते तुम्ही तुमच्या सगळ्या कायिक आणि वाचिक अभिनयात ते पोहोचतं, म्हणून ते अप्रिसिएशन मिळतं. ते झालं ते. बरोबर आहे. कारण एखादं पात्र खुलवणं हे अभिनय. आता त्याच्यात ते नंतर कसं होतं की ती आता हे तर आमच्या दोघांचं झालं. ओके. त्यांचं एक असं होतं की हा जो मयुरी जो नाटक आहे त्याचा अर्थ असा आहे की त्यांचं भैयासाहेब जसे रिटायर्ड असतात ते म्हणतात की मी कुठल्याही म्हणजे प्रतिभेला तुमची जातपातला काही ते नाही आहे. तर त्यांना एक मुलगी एक दारुड्याकडे सापडली ती मयुरी म्हणून, तिच्यामध्ये त्यांनी प्रतिभा ओळखली. अच्छा. तिला त्याच्या वडिलांना पैसे देऊन तिला आणलं आणि 6 महिने घासून तिला एक चांगली हिरोईन करणार होते, असं त्यांना ते टार्गेट होतं. अच्छा. तर ती पण होती. तर ते मग ह्याच्यानंतर ते म्हणे की अरे, मग मी म्हणतो भैया साहेब ये छोकरी आपने कहाँ से पैदा की, असं विचारतो. तर म्हणे नाही मेरी पैदाइश नाही आहे. तर मग म्हणे की अच्छा ये भवानी चाचा है. तर तिला जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणायचं असतं ना, तर सप्टेंबर अशी म्हणते ती. तर ते मला म्हणतात की अरे भवानी तुम जरा सिखाओ इनको. तर ते मी म्हणतो अरे मयुरी इधर आओ. हाँ बेटी, अरे सप्टेंबर बोलो, प पहले त बाद में. क्या बोला मैं? प पहले त बाद में. सप्टेंबर. अरे प पहले त बाद में. सप्टेंबर. अरे भैया साहब, वाह वाह, अरे भैया साहब इसने तो मेरे को भी बिगाड़ दिया. अरे म्हणजे तिचंच मी उच्चार करून घेतला. भैया साहेब मला हिचा असर झाला, मला सोडा, माफ करा. मी जर हिच्यासोबत राहिलो तर हिचे शब्द मी बोलू लागेल, निघून जातो. असं आहे ते. वा 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 वा. असा तो प्रकार. व्हेरी गुड. बरं, मग त्याच्यात कस्तुरीमृगमध्ये मी एक चांगलं ते की जसं ती उषा असते आणि ते मी येऊन म्हटतो, मग ते विचारतात, बसलेले असतात बाबा डिगेस, त्यांनी त्याच्यात काम केलेलं असतं. ते म्हणतात अरे वाह वाह डॉक्टर साहब क्या बात है, हाँ आज कल तो म्हणे बहुत जवान दिख रहे हो. तर मग मी म्हणतो अरे क्या बताए भैया साहब, इश्क ने गालिब हमने निकम्मा कर दिया. म्हणून भैया साहब हम भी आदमी थे काम के. अरे वा डॉक्टर साहब. मग हे दोघं चालले जातात ते. मग ती म्हणते तेवढं, आता तेवढंच मला पाठ आहे, लक्षात आहे. आपके प्रसूतिगृह के क्या हालचाल है? प्रसूतिगृह के हालचाल और क्या होंगे? नियमित रूप से औरतें आती हैं, मातृत्व की उपाधि लेकर लौट जाती है. अच्छा. लड़का होता है तो मारे खुशी के बेहोश हो जाती है, और लड़की होती है तो बेटर लक नेक्स्ट टाइम कहकर और ये तसल्ली देकर कि आजकल लड़की होना ही कई प्रकार से अच्छा होता है इत्यादी बातें किया करती है हमारी नर्स. तर त्या नर्सवर तिला क्लिक होतं ते की अरे याचं नर्स सोबत आहे का, माझा म्हण ओ नर्स. नहीं, ये ओ शब्द अगर सहज ही कहा गया हो तो मुझे कोई ऐतराज नहीं. मग पुन्हा ती ओ असं म्हण. ओ नहीं वैसे कोई बात नहीं है, सुशील है भाई, उम्र 50 वर्ष, उसका दामाद मेरे घर दवाखाने में कंपाउंडर है. म्हणजे तिचं हे क्लिअर करतो असं आहे. मग शेवटच्या याच्यात आचार्य म्हणतो अरे हमारा वो खिलाड़ी गधा कहाँ गया. अरे मामा जी मैं कहाँ जाऊँगा, आपके पीछे भला कौन आ सकता. क्या मतलब, हमारे पीछे क्या गधे आते हैं? अरे नहीं मामा जी ऐसी बात नहीं है, आपको अब आप ये छोड़िए, आपको ब्लड प्रेशर है, अब मेरे घर चलिए, आराम कीजिए. असं आहे. असा तो प्रकार आहे तो. म्हणजे ते तुमच्या सहज याच्यानं अभिनयात त्यांचे आणि संवाद पण फार महत्वाचे. हा ते कसं आहे ना, हे केलेले आहेत ना मला. हो, हिंदी आणि मराठी मिश्रित आहे परत त्याच्यात. त्याचा तो गोडवा वेगळाच असतो. त्याचा वेगळाच असतो. बढिया बढिया. वा.
वा वा वा. बरं मग मगाशी तुम्ही त्या TP फिल्म्सवाले सुनील शिंदे यंगस्टर आहे आणि चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे फिल्म मेकिंगमध्ये. तर कोल्हापूरला नुकतंच तुमचं ते शेड्यूल पार पडलेलं आहे. बरोबर. कुठला चित्रपट आणि त्यात तुमची भूमिका याबद्दल जरा ते मी सांगतो. ते नक्कीच आवडेल. सुनीलकडनं माझं असं सगळं झालं. मग मी सुनीलला सांगितलं की हे बघ सुनील, मी जॉईन तो होतोय, पण काही वेळेला कसं होतं की थिएटरमध्ये आपण आपला शरीर चेहरा काही पाहिला जात नाही, चालतं तुमचं. पण सिनेमात कसं असतं, तुमचं स्क्रीनवर मी कसा दिसतो, लुक माझा स्क्रीन लुक टेस्ट ज्याला म्हणतो, तर उगीच नाही तर तुम्हाला म्हणून द्यायचं आणि स्क्रीनवर माझा चेहरा आवडत नसेल तर काही अर्थ नाही त्याला. मी क्लास करेन तुझा, तो विषय सोडून दे, पण मला प्रामाणिकपणे सांगायचं की सर तुमचा चेहरा बरोबर दिसत नाही, तुम्ही हे सोडून द्या, तुमचं जे आहे थिएटरचं ते तुम्ही करा. पण ते तुम्हाला आधी सांगून, क्लास पण करीन, तुला तुझे पैसेही देईन, पण मला क्लॅरिटी पाहिजे की मी या मोठ्या स्क्रीनच्या लायकीचा नाही आहे, चेहरा लायकीचा नाही, लोकांना आवडणार नाही ते. उगीच तुम्ही पण तुमचा वेळ घालवू नका आणि मी पण माझा वेळ याच्यात घालवतो, माझा थिएटर मी करतो, तिथे असे काही बंधन नाही आहे. तर मग त्यांनी केलं, नाही म्हणे तुम्ही बघा तुम्हीच. मी म्हटलं मी काय बघू, मला तर माझं चांगलंच वाटणार, दिग्दर्शक म्हणून तुम्हाला काय वाटतं ते. मग त्यांनी सांग, आणि त्याच्यासोबत सगळी मोठी काय चांगलं आहे सुनील सोबत की तो दिग्दर्शक आहे आणि आपण जे काम करतो अभिनेत्याला दिग्दर्शकाच्या हिशोबाने काम करावं. त्यामुळे तो जो ऍक्टिंग शिकवतो तर तो दिग्दर्शकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने शिकवतो. बरोबर. तर त्यामुळे ते खूप महत्वाचं असतं आपल्याला. म्हणजे दिग्दर्शकाला काय पाहिजे. आज मी अभिनय करतोय, मला काही नाही, आता माझ्याकडून कोणाला शिकवलं तर तो एक वेगळा राहील, आणि दिग्दर्शक म्हणून मी जर अभिनय शिकवला तर तो वेगळा राहील की मला आता उद्या तुम्ही दिग्दर्शक असाल तर मला तुमच्यासोबत काम करायचं आहे, तो दिग्दर्शक दुसरा आला त्याच्यासोबत करायचं आहे, तर मला तुमच्या आणि त्या लेखकांनी दोन्ही मिळून तुम्ही मला काय घडवतात आहे ते मला करायचं. तर तेच त्याच्यात सगळ्यात मोठी त्याची आहे. तर असंच त्यांनी केलं. तर मग मला या सिनेमात खरं म्हणजे माझं भूमिका नव्हतीच, मी जवळजवळ मॅरिड सिनेमा आहे तो. तर मग त्यांनी मला एक दिवस फोन आला की असं असं आहे, पण त्याला तुम्हाला जवळजवळ मॅरिड म्हणजे ते नावावरनं तर विनोदी किंवा विनोदीच आहे ना. वा वा. तो कॉमेडीच आहे, म्हणजे यंग जनरेशनचाच आहे तो सिनेमा. तुमची भूमिका माझी त्याच्यात एक कोल्हापुरी ग्रामीण पहिलवानची दिली. आता पूर्ण आयुष्य आपण इंजिनिअरिंग केलं, इंग्रजी बोलणार आहे, हिंदी मराठी, म्हणजे जे काही आपलं असं काही ते नाही आहे की कोल्हापुरी असतं नसतं जास्त असं नाही. आता त्यांनी तिथे मला म्हटलं की नाही साहेब तुम्हाला ते, आणि सगळ्यात मोठं त्यांनी काय सांगितलं की जर तुमच्या वयाचा मी असतो तर ही भूमिका मी करणार होतो. म्हणजे दिग्दर्शकाची आवडती भूमिका ते मला देणं, ते अजून जबाबदारी वाढते त्याच्यात की ते कसं करायचं ते. करेक्ट. तर ठीक आहे, माझं ते गेटअपमध्ये पर्सनॅलिटीमध्ये मी आहे तसा की दिसतो तसा, पण ते तो मला लहजा येत नव्हता कोल्हापुरी. बर. म्हणजे ते बोलायला जायचं ते आपलं ते हे पूर्ण मराठीच येऊन जायचं, तर बोलण्यावरनं ते सगळी गडबड व्हायची ती सगळी. तर मग मी त्याला शेवटी कंटाळून मी म्हटलं की हे जाऊ दे, सोडून नाही यार, हे काय की ही भूमिका मी करत नाही, आपला पुढचा जो सिनेमा आहे त्याच्यात जे ठरलेलं होतं. तर तो म्हणे असं कसं नाही, हे तुम्ही कोण करणारच नाही ते. मग मी तिथेच थांबलो 1 महिना, आणि मग जिथे खायला जात होतो त्यांना म्हटलं जर कोल्हापुरीत त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, ते शब्द लिहून काढले. मग ते जितके संवाद होते त्यांना सगळ्या कोल्हापुरीत त्यांना लिहिलं. मग त्यांना तसा पहिलवानी बाज आणला त्याच्यावर ते. बर. आणि मग ते ठीक आहे, फुकणी खाली ठेवावं ते बंदूकला, असं तो ग्रामीण, अरे ते फुकणी खाली करा की, असं रांगडी भाषा की असं. मग त्यांना ते एकदम पटलं ते. मग ते, आणि शूट माझं सगळं 1 टेकमध्ये झालं. आणि नंतर ते मग मी पण पाहिलं तर तो मी म्हटलं बरोबर तुझा जो सिलेक्शन होता की नाही हे काम मी करायला पाहिजे. आणि असं ते खूप मस्त खेळीमेळीच्या वातावरणात ते काम झालं आमचं. आणि तो पोरगा खूप यंग आहे, रायटर आहे, स्वतः लिहितो, स्वतः दिग्दर्शित करतो, त्याचं स्वतःचं आपलं सामान आहे सगळं, म्हणजे छान कॅमेरा ते, म्हणजे त्या कॅरेक्टरला लेंथ आणि प्रॉमिनन्सी आहे, उत्तम लीड रोल. छान. आणि तो लक्षात राहणारा आहे तो. बर. मग आणि त्यांनी विश्वास दाखवला. म्हणजे मी तर सांगितलं होतं की नको मी नाही करत, जाऊ. अच्छा. पण तो म्हणे नाही करायचं तुम्ही, आणि तुम्ही करणार म्हणे. व्हेरी गुड. मग मी थांबलो तिथे. मग कोल्हापुरीत कोण कसा बोलतो, काय करतो, कुठल्या शब्दाला काय, कोल्हापूरचे जे लोकल होते त्यांना विचारलं. मग ते सगळं लिहिलं. मग ते
शब्द आले की तुमचा तो लहजा आपोआपच येतो तो. करेक्ट पण ते शब्द माहिती पाहिजे ते. असं करून मग ते म्हणजे कॅमेरासमोर आणि म्हणजे रसिकांना, चित्रपट रसिकांना किंवा नाटकवाल्यांच्या नाट्यरसिकांना सुद्धा हो ते समोर तो अभिनेता काय भूमिका करतोय किंवा जगतोय हे काही क्षणात दिसतं, हो पण त्याच्या मागची जी परिश्रम आहे, मेहनत आहे बरोबर आहे. सगळ्यांचीच टीमची अख्ख्या ती प्रचंड असते. हो बरोबर हे तुम्ही अनुभवलं हो नाही का? बरोबर बरोबर आहे. बरं, मग एक चित्रकर्मी आणि एक नाट्यकर्मी म्हणून सुद्धा दोन्हीकडे काही गोष्टी कॉमन आहेत. मेंटल फिटनेस तुमचा, हो फिजिकल फिटनेस, योगा, मेडिटेशन, मग तुमची निरीक्षण शक्ती. बरं, एका चतुरस्त्र अभिनेत्यापाशी, मग तो सिने अभिनेता असो किंवा नाट्य अभिनेता असो, त्याच्याकडे कुठल्या क्वालिटीज असल्या पाहिजे? एक तर कारण स्पर्धेच्या युगामध्ये फार आवश्यक. हो बरोबर आहे. जर स्पर्धा तुम्हाला खेळायची आहे, तग धरायची आहे, स्वतःची ओळख आणि लौकिक निर्माण करायचं आहे, तर तुम्हाला हे सगळं यायला हवं. हो बरोबर आहे. सगळ्यात मोठी क्वालिटी त्यांनी स्वतःला ओळखा. माझा जो व्यक्तिमत्व आहे, प्रत्येक माणूस मी अमिताभ बच्चन होईल, मी हे करेन तसं, तुमच्या व्यक्तिमत्वाला जे शोभतंय, राईट. एक तर सगळ्यात त्यांनी ते स्वीकार करायला पाहिजे की मी असा असेल तर मला या प्रकारचे कामं करू शकतो आणि असेच मिळणार माझ्या. मी आज आहे आणि मला ते म्हणणार की राजेंद्र कुमारचं काम दे आणि मी असा हिरो होणार, तसं नाही आहे. तर हे पहिलं पाहिली पाहिजे की मी तिथेच चुकतं. मी काय आहे आणि मी काय व्हायचा प्रयत्न करतो, तसं नाही व्हायला पाहिजे. मी जे आहे त्याच्यात मला प्रामाणिकपणे ज्या भूमिका मिळतात ते मी करायला पाहिजे. ते तर एक तर हे पाहिजे. दुसरं नंतर की तुम्हाला जुनून म्हणजे पागलपण ज्याला म्हणतो ना, ते असलं पाहिजे की नाही वर करून नाही आहे. तुम्हाला ती क्वालिटी असली पाहिजे की माझ्यामध्ये हा तो पात्र भिनला पाहिजे. तुमचा तो फक्त शरीर वापरतो, पात्र तो आतमध्ये टाकतो, शरीर तुमचं असतं. परकाया प्रवेश. मी अमोल देशमुख नाही राहत. आता मी कोल्हापूरचं जसं तिथे काम केलं मी पहिलवानाचं, तर ठीक आहे ना, तर मी तो अमोल देशमुख नाही राहिला. टोपी घालतो, हे करतो कोल्हापुरी, शरीर माझं, पण तो पात्र माझं, त्या आत्मा त्याची आहे ती. मला त्याच्याप्रमाणेच वागावं लागेल, माझ्याप्रमाणे नाही. ते अभिनिवेश, देहबोली सगळं. कैलासरावचं ते जे काही मी ते काम केलं ते रणदिवा केलं. तर ह्या गोष्टी आपल्याला एक तर दुसरं हे दोन्ही नाटक आणि सिनेमा दोघांमध्ये. तिसरं की तुम्हाला जेव्हा तुम्ही कामं करता तर जी अभिनेता म्हणून जर असेल तर तुम्हाला दिग्दर्शक म्हणून जे कोणी सांगतं त्याच्याशी काही तर्क करायचे नाही. त्याला आपल्यापेक्षा जास्त कळतं असे मी बरेच म्हणजे या अनुभव मला आलेले आहेत की जे उगीच तर्क करून बसतात आणि नंतर करायला गेलं तर त्यांचं तेही काम बरोबर होत नाही. तो जसं सांगतो आपण फॉलोवर राहायचो. तो कप्तान आहे, कॅप्टन ऑफ द शिप. तर तो म्हणेल की बस तू इथून इथे जा. अहो मी काय इथून इथं कशाला जाऊ, तुला काय करायचं, तू तिथून तिथं सहजपणे जा, विषय संपला. खरे खरे हे मला करू. तुम्हाला भावना आली पाहिजे, तुम्हाला भाव करता येईल आणि आवाजात तुमच्या जाईल मॉड्युलेशन म्हणजे वर खाली आलं पाहिजे. व्हॉइस कल्चर ते महत्वाचं आहे. ते तर तुमच्या सूत्रसंचालनमध्ये ते महत्वाचं आहे. ते या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे आणि आपल्याला कुठल्याही भ्रमात नाही राहायचं की मला हे व्हायचं. तुम्हाला जो मिळतं भूमिका ते एकदम चांगल्या पद्धतीने सादर करा. संधीचं सोनं करायला शिकलं पाहिजे. जो दिग्दर्शक आपल्या डोकं लावायची गरज नाही, करेक्ट, तो म्हणतो तसं करा. आणि त्याच्यावर जर तुम्हाला कुठे वाटलं, आता याच्यात मला काही थोडे सनी बदल केली आणि ते मी खूप चांगली केली, तर त्याला जर एक तुमचं ॲडिशन त्याला खुलवू शकतो तर तो ॲक्सेप्ट करतो तो. पण ते तेव्हा तुम्ही नाही बोलायचं. शॉर्ट आपलं शॉर्ट कम्प्लीट झाल्यावर मला असं वाटतं की याच्यात थोडंसं पण पुढच्या याच्यात असं करायला, असं का म्हणतो तू, असं मला वाटतं की आवडेल. त्यालाही पटलं तर मग ठीक आहे, आपण तसं शॉर्ट लावतोय. आणि त्याच्यात मी सांगतो आता नाटक आणि सिनेमात फरक कसा असतो की नाटकात एकदा नाटक सुरू झालं तुमचं तर 2.5 तासात तुम्ही त्या मूडमध्ये राहतात, 3 तासात तो तुमचं संपून जातं लगेच समोरून तुम्हाला येऊन पण जातं. त्यामुळे तुम्हाला ते जातं सोपं रंग आणि चुकायला तिथं माफी. एकदा चूक केली तर गेलं तुमचं. पण सिनेमात कसं आहे की माझे टोटल 60 सीन आहे, माझा 60वा सीन आहे, त्याच्यात मला रडायचं आहे आणि लगेच 4 तासांनी दुसरा सीन लागला तर तुम्हाला लगेच ते मूड स्विंग करता आलं पाहिजे सिनेमा. आणि मला नाटकापेक्षा तुकड्यांचं ते जोडून करतात. मला जो सिनेमा जो आहे ना तो खूप कठीण वाटतो. आता मी सांगतो, आम्ही तिथे काम करत होतो तर मी सकाळी 10 वाजता आलो पूर्ण ते गेटअप करून आणि ते माझा दारूचा सीन होता तो बारमधला. लागतोय करता करता सकाळी 4 वाजता माझा सीन लागला.
आता 4 वाजता झोपेतून उठून नाही झोपेतून उठून मला तो मूड आणायचा. बर 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 बर. सगळ्यात मोठा म्हणजे अच्छा. म्हणजे तिथे तर ती रात्रच दिसते लोकांना की आम्ही रात्री दारू पितोय. पण मी तर दिवसभर कंटाळलो. मग तर मला म्हणे 2 तास झोपून जा. झोपल्यावर मग 2 तास उठा चला तुमचा शॉट लागला. अरे शॉट लागला कुठला येतो तो? अच्छा दारूचा आहे. आता झोपेतून उठून आणि ते करणं आणि मग तसं प्रेम बोलणं त्यावेळेला लोकांना हे कळलं नाही पाहिजे की हा असा आलेला आहे. तर ते असं म्हणून सिनेमा कठीण आहे. राईट राईट. चांगलाच कठीण आहे. बरोबर बरोबर. बरं मग आता आपल्याकडे वेळेचाही मर्यादा आहे, पण महत्त्वाच्या टिप्स तुम्ही या सगळ्या गप्पांच्या ओघांमध्ये ज्यांना हे इकडे करिअर करायचं किंवा आवड जोपासायची आहे त्यांच्यासाठी तुम्ही आमच्या हौशी रंगकर्मी असतील, हौशी चित्रकर्मी असतील, ज्यांना त्याच्यात हे करायचं स्ट्रगल तर सगळ्या ठिकाणी आहेच कॉमन आहे. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात आहे. इंजिनिअरिंगमध्ये सुरुवातीला काय मी व्हाईस प्रेसिडेंट झालो का? ट्रेनिंग इंजिनियर म्हणून लागलो. तुम्ही जसं परफॉर्मन्स देतात तसे तुम्ही वर जातात. परफॉर्मन्स तुम्ही दिला ना तर कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही. सगळ्यांना तो माणूस लागतोच. ठीक आहे तुमचं चाटुकारी राहतील, हे राहतील, ते राहतील, तो वेगळा आहे. पण परफॉर्मरवाला तो राहणारच, तो त्याला तो सोडू शकत नाही. तो जीवजुरी करणारे असतील तेही पुढे जातील, पण तुम्हाला डावळणार नाही ते. तुम्ही परफॉर्मन्स तुम्हाला कुठे पण जे आहे ना, इथे असू द्या, इंजिनिअरिंगमध्ये असू द्या किंवा सिनेमामध्ये असू द्या किंवा ना, आणि प्रत्येक ठिकाणी जसं झोकून देण्याची तुमची शक्ती पाहिजे. उगीच उठले अरे तुम्ही म्हणाल चला नाटक करतो आपण, आणि आजच्या काळात जे इन्स्टंट जे आहे रील करतो, हे करतो, हे करायचं नादी लागू नका. हे ना मेहनत करा. तर हे इन्स्टंट जे आहे इंस्टाग्राम आणि हे ते रील 30 सेकंदात 20 सेकंदात त्यांनी तुम्ही ऑप्शन्स शिकार आहेत आता. त्याच्यात करू नका. त्यांनी तुम्ही अभिनेते होत नाही. पण आजही जसं आपण मागच्या वेळेला तिथे जाऊन पाहिलं पुण्यालाही, तो सोलापूरकरनी काय सांगितलं, मधुर भांडारकरनी, मेहनत तुम्हाला करावीच लागेल. OTT असू द्या, काही असू द्या, पण तुम्हाला ते त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. आणि तुम्हाला दुसरं वयाचं कमी. तुम्ही आता मी या वयात मी ॲक्टिव्ह आहे. आज मी 62चा आहे, पण मी 26 समजतो. मला पुन्हा सुरू करतो. म्हणजे वयाचं नाही आहे तुम्हाला. हे बघा, यशच्या मागे लागू नका. तुम्हाला आनंद मिळतो त्या कामात ते काम करा, यश आपोआप येतं. क्रिएटिव्हिटी महत्वाची. तुम्हाला आनंद आला ना तर परफॉर्मन्स ऑटोमॅटिक येईल. परफॉर्मन्स आला तर यश आता तुमच्या मागे येईल. बरोबर. असं आहे. ज्या कामात आपल्याला आनंद वाटतं, वयाचं काही बंधन नाही. तुमचे गेलेले जे काही हॉबी असतील ते आता काम करा. तुमचं जर तुमच्या पारिवारिक जबाबदारीने मुक्त झाले असतील, आणि वयाचं बंधन ठेवू नका. मस्त जगा, आनंदाने जगा. आणि माझं सिनेमाची आवड आहे, तुम्हाला गिटार वाजवायचं असेल, हार्मोनियम, कोणाला सिंगर व्हायचं असेल, जे काही तुमचे छंद आहेत ते करा ना. वयाचं कशाला ठेवतात? नातेवाईक आणि ते सोडून द्या. किंवा आपल्याला नातू झालं ठीक आहे, पण याचा अर्थ असा की आपलं आयुष्य इकडे गेलं, बाकी त्यांनाही सांभाळायचं आणि आपलं काम करत राहायचं. आपल्याला सगळं देता येतं. खरे असं हे कारण नाही सांगतायत की मला वेळ नाही. हे मग तुम्हाला नाही करायचं म्हणून त्या या गोष्टी. करणाऱ्या माणसाला वेळ असतो आणि करायलाच पाहिजे. इच्छाशक्ती, आवड असली की सवड निर्माण. बस आवड असते की सवड निर्माण. इच्छाशक्ती तुमची पाहिजे. वयाचं काहीच नाही. 100% त्याला वयाचं बंधन नाही. वयाचं बंधन. इच्छाशक्ती असली तर तुमची तब्येती खराब होते. फार अनमोल असा सल्ला आपण खरं तर दिलेला आहे. नक्कीच. तुमच्या विश लिस्टमध्ये, तुमच्या बकेट लिस्टमध्ये, म्हणजे बकेट लिस्ट नावाचं एक पिक्चर पण होतं. बरोबर, माधुरी दीक्षितचा होता. तर हे सगळे जे काही संकल्प असतील ते सगळे पूर्ण होत ही आमच्या मल्हारच्या टीमच्या वतीनं मनापासून तुम्हाला शुभेच्छा आहेत. खास पुण्याहून तुम्ही आमच्या ह्या संवाद कट्ट्यावर आलात. छान तुमच्या भीमाशंकरची सुद्धा, भवानी शंकरची ती झलक आमच्या रसिकांना तुम्ही ती पण आस्वाद. म्हणजे हा 36-40 वर्षापूर्वी केलेली भूमिका आहे, पण ती मला आजही आवडते. ती वा. प्रत्येक ते 36-40 वर्षापूर्वी 100 प्रयोग करणं सोपं नव्हतं. हो ना, 150 प्रयोग. क्या बात आहे. पण मला जाता फक्त एक शेवटचा प्रश्न की अजूनही म्हणजे नाना पाटेकर असो, नासिरुद्दीन असो किंवा काय, हे थिएटरला जास्त मानतात. हो. आणि काही सिने दिग्गज लोक सुद्धा थिएटरला मानतात. म्हणजे बेस कसं तुमचा आधार जो आहे ना, फाउंडेशन, जसं सिव्हिल इलेक्ट्रिक आपण म्हणतो की फाउंडेशन चांगलं असतं, इमारतीचं फाउंडेशन मजबूत, नंतर तुम्ही किती मजली इमारत उभी. करेक्ट. तर तो
बेस असतो. आता सिनेमात नवीन तकनिकी आली ते तुम्हाला माहिती पाहिजे ते आवश्यक आहे. AI वगैरे हा, सगळं आणि आलेलं आहे. तुमचं जे आहे ठीक आहे, सिनेमात तुम्हाला टेक्निकल नॉलेज पाहिजेच पाहिजे एक ऍक्टरला, की उद्या मी लेन्स बदलतोय तर मी फ्रेममध्ये किती येणार आहे. राईट. उद्या 50चा लेन्स लावला, 75चा लावला, तर मग मला लगेच लक्षात यायला पाहिजे की आता मी एवढाच दिसणार. क्लोजअप वगैरे हा, असं अच्छा, तर तकनिकी ज्ञान तुम्हाला असलंच पाहिजे. आणि इंजिनियर असल्यामुळे मला तो काही विषय नाही राहत. पण थिएटर तुमचं आहे, म्हणजे सिनेमात तुम्हाला काम करायला थिएटर, आमिर खान वगैरे काही यांनी थिएटर नाही केलेले आहे, पण ते सिनेमातले मोठे लोक झाले. क्या बात. पण असं ते नाहीये. केलं तर तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म, बाकी नाही तर NSD तर बंदच झालं असतं ना आता. खरे 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 खरे. की थिएटरची गरजच नाहीये, डायरेक्ट नाही. तो तुम्हाला शेवटी अभिनय तर माणूसच करतो ना, कॅमेरा समोर असू दे किंवा तुमचं प्रेक्षकांसमोर असू दे, लाईव्ह बरोबर आहे. करणारा तुम्हीच आहे. फक्त कॅमेऱ्यासमोर मला क्लोजअपमध्ये टिपता येतं, त्याला हे करता येतं. आता थिएटरमध्ये बरेच बदल झाले. तुम्हाला आता आशुतोष राणाचा जो हमारे राम आहे, त्यांनी बिलकुल तो जो घडवलेला आहे, तो जर तुम्ही जर पाहायला गेलं, मी पाहिलं ते नाटक, तर तुम्ही सिनेमा पाहतात असं वाटतं. असं थिएटरचं सिनेमाकरण अगदी लेटेस्ट टेक्निक्स, लाईट इफेक्ट्स आणि सगळं साऊंड खूपच चांगलं केलं. करेक्ट. त्यामुळे तो आता विषय नाही राहिला. तकनीक सगळीकडे आलेली आहे. पण शेवटी अभिनय तुम्हाला करायचा आहे. कॅमेरा असू द्या, रंगमंच असू द्या, एकदा तुमचा रंग लागला मंचावर की मग तुम्हाला ते पात्र तुमच्या अंगात आलाच पाहिजे, बिनलाच पाहिजे. हे जर नसेल येत तर मग काही अर्थ नाही त्याला ते. म्हणजे मग तुम्ही नाही आहे, ठीक आहे, करता येत आहे, काय स्टार होणं वेगळं आहे आणि अभिनय करणं वेगळं आहे. करेक्ट. आर्टिस्ट होणं महत्त्वाचं आहे. कलावंत जे आपल्याला म्हणतो, वा. स्टार लावायला सेलिब्रिटी तुम्हाला काही ते नाही होत की शाहरुख खानला नसेल येत पण त्याचे सिनेमे चालतात तर तुम्ही 100 कोटी त्याला देणार. पण त्याचा अर्थ असा होत नाही की तो कलावंत आहे, अभिनय त्याला येतो, तो लोकांना आवडतो, तो बिझनेस करून देतो. करेक्ट. अमिताभ बिझनेस करून देतो. नाना इतक्या वर्ष घासल्यानंतर आता तो एवढा मोठा झाला. बिलकुल खरं आहे ते, खरं. त्यामुळे तो कलावंत होणं वेगळं आहे आणि हा बिझनेस वेगळा प्रश्न. बरोबर. सितारे होणं तो वेगळा, की माझ्या नावाने चालतं तर मी काही केलं तरी नाही याला घ्या, तुम्ही काही उड्या मारा, तुम्हाला ऍक्टिंग येतो की नाही, लोकांना आवडतं तुमचं, मला गर्दी ओढता येते बॉक्स ऑफिसवर, तर तो वेगळा प्रकार असतो. हे दोन वेगळे प्रकार आहेत. अगदी बरोबर आहे. फार 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 महत्त्वाचं सगळं काही इन्साईड स्टोरीज पण तुम्ही शेअर केलेल्या आहेत आणि लाख मोलाचा सल्ला आमच्या सगळ्या या हौशी कलावंत आहेत आणि जे याच्यात येऊ इच्छितं या क्षेत्रामध्ये त्यांना तुम्ही हा सल्ला दिलेला आहे. म्हणून तर हा जो टीपीने सुनीलने जे उपक्रम चालू केला, मला ते खूपच चांगला. तो म्हणतो मराठी पोरं मी ग्रामीण, त्याची फी पण खूप कमी आहे आणि 10 दिवसा वर्कशॉपमध्ये तो सगळं शिकवतो ओके. आणि लोकांना प्रोत्साहित करतो तो. नक्की नक्की. सगळ्या म्हणजे आज ज्याला काही बोलता येत नव्हतं तो 10व्या दिवशी बोलू लागतो कॅमेऱ्यासमोर. वा वा. इतकं चांगलं. म्हणून तर असे पोरं आपल्या महाराष्ट्रात असं सुनीलचं सारखं आहे, असे लोक जर आले तर आपली मराठी इंडस्ट्री पण खूप समृद्ध होईल. आपल्याला हिंदी जायची गरज नाही. जसं दक्षिणात्य सिनेमात आहे, आपले लोक, हिंदीचे लोक विचार करतात तिथे कसं जावं. ते म्हणजे मराठी चित्रपटाचं सुद्धा भविष्य निश्चितच उज्ज्वल. निश्चितच उज्ज्वल. आपल्याजवळ कंटेंट खूप चांगले आहेत, खूप चांगले सिनेमा होतात. नक्की नक्की नक्की. आता 100 कोटी सिनेमा झाला देऊळ बन. होय 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 बिलकुल. राजा शिवाजी सुद्धा रितेश देशमुखचा. खरंय. त्यामुळे आता लोक येतात तिथे आणि लोकांना आता ते वल्गर पाहणं ते सगळं कंटाळले लोक. आता चांगलं बघायचं लोकांना. पुन्हा जो जुना ट्रेंड आलाय आपला, त्याचं चांगलंच बघायचं. चांगले सिनेमे, चांगले काम केलं तर तुम्हाला लोकांना तुम्ही थिएटरमध्ये आणणार. नाही तर आता मोठ्या मोठ्या बजेटचे सिनेमे पडतात ना. खरंय खरंय विषयच नाही राहिला. बिलकुल बिलकुल बिलकुल. तर अमोलजी, आपण आमच्या संवाद कट्ट्यावर आलात आणि फार चांगल्या गोष्टी तुम्ही शेअर केल्या, काही टिप्स पण तुम्ही महत्त्वाच्या दिलेल्या आहेत. एक इंजिनियर ते ॲक्टर हा जो सगळा प्रवास आहे, हा जो आलेख आहे आणि हा सगळा चढत्या क्रमाने वाढता असा आलेख आहे, तर असाच तो उंचावत जावो. कारण वयाची 62 गाठली. आपण म्हणतो की 61 ही समष्टी असते, 60 बुद्धी नाठी असते, पण 61 ही समष्टी आहे शेवटी. त्या ठिकाणी ह्या टप्प्यावर तुम्ही हा जो छंद दुप्पट ऊर्जेने, ऊर्जा फार महत्त्वाची, जी एनर्जी तुम्ही लावलेली आहे ती म्हणजे अत्यंत आदर्श आहे, अनुकरणीय आहे. तर तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी आमच्या मल्हार कम्युनिकेशनच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनापासून शुभेच्छा. कट्ट्यावर आलात आणि फार सुंदर अशा दिलखुलास गप्पा आज रंगलेल्या आहेत. तर मनापासून धन्यवाद, आभार. मी तुमच्या ऊर्जाचा तुम्ही म्हणताय तर विद्युत ऊर्जा असते, त्यामुळे ते मी ऑलरेडी ती ऊर्जा कधी संपत नाही. खरंय खरंय. ऊर्जा आता जसं फिजिक्समध्ये असतं ना, नायदर कॅन बी क्रिएट नॉट डिस्ट्रॉय.
Yes, त्याला yes. आपण ऊर्जाला तर उत्पन्न करू शकत नाही आणि असं नष्टही करू शकत नाही. तर त्यामुळे ती ऊर्जा आमच्यामध्ये विद्युत आहे. ऊर्जा आहे. वा 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 इलेक्ट्रिकल इंजिनियर इलेक्ट्रिक असल्यामुळे ते विद्युत ऊर्जा न संपणारी ऊर्जा आहे. अगदी 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 असं अगदी आहे. ॲग्रीड. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी अमोल देशमुख. मल्हार कम्युनिकेशनने हा जो प्लॅटफॉर्म किंवा हे उपक्रम जे चालू केले आहेत आणि जे नवीन नवीन कलावंतांना प्रोत्साहन देऊन प्लॅटफॉर्मवर बोलवतात, नवीन आणि जे काही अनुभवी कलाकार माझ्यासारख्या लोकांना त्यांनी हे जे उपक्रम चालू केले तर खरंच उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम ज्याला म्हणता येईल. आणि असा प्लॅटफॉर्म मिळणं सहजासहजी लोकांना होत नाही. आणि त्यामुळे जे काही नवीन जे आपले पिढी आहे किंवा त्या लोकांना वाटतं की त्यांना गोंधळ असतो की मी करायचं काय हे तर ते हे सगळं बघून त्यांना हे कळतं की जसं यांनी मल्हार कम्युनिकेशन हॉबी डोबी डू हे जे काही चॅनल चालू आहे त्याच्यात हे असे नवीन नवीन कलावंत मी आहे ठीक आहे, पण ते नवीन पण आणतात आणि ते सगळं करतात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी येते, तुम्हाला येतं की मला या क्षेत्रात कलाक्षेत्र कुठलाही असू द्या, ते एड एजन्सी असू द्या, कमर्शियल्स असू द्या, तुमचं गायन वादन कला ज्याला म्हणतो आपण ते अभिनय दिग्दर्शन जे काही असेल तर ते यांनी खूप चांगलं उपक्रम आणि खूप मोठे जळगावचं यांचं एक वास्तव्य आहे ते या उपक्रमाबद्दल. आणि प्रत्येकांना बोलवतात ते आणि त्यांच्याकडून मुलाखत घेतात. त्या मुलाखतीतून आता मला पुण्याहून बोलवलं आणि मी त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला सोडून मी त्यांच्या लायकीचा आलो, मी त्या प्लॅटफॉर्मसाठी त्यांनी मला योग्य समजलं. हे माझ्यासाठी मोठं भाग्य आहे, कारण की प्रत्येकाला असं होत नाही. त्यामुळे त्यांच्या सगळ्यात आधी आभार की त्यांनी मला हा जो एवढा मोठा सन्मान मला दिला या प्लॅटफॉर्मवर बोलून. माझे जे काही जीवनयात्रा आहे, मला वाटत नव्हतं की हे सगळं असेल, पण त्यांनी मला प्लॅटफॉर्म देऊन आज माझ्या इतक्या वर्षाचं जे सगळं होतं ते सगळं मी इथे उलगडलं आहे. आणि तुम्हा लोकांना पण हे हॉबी डुबीचा यूट्यूब चॅनल आहे, हे सबस्क्राईब करा, नेहमी बघत राहा. आणि मी नक्की सांगतो तुम्हाला चांगली ऊर्जा, नवीन ऊर्जा फालतूचे चॅनल बघण्यापेक्षा याच्यात तुम्हाला मिळेल. तुम्हाला काय करायचं, कॅरियर गाईडलाईन्स पण मिळतील आणि पुढे कसं जायचं, काय करायचं, तुम्ही इथे येऊन पण संपर्क साधू शकता, या लोकांशी संवाद करू शकता. आणि या सगळ्या गोष्टी करून तुम्ही हे जर एक चांगले ध्येय ठेवा आणि संवाद या मल्हार कम्युनिकेशनसोबत तुम्ही जे काही हॉबी डोबीचं जे यूट्यूब चॅनल आहे, आजची ही जी मुलाखत आहे ती पण खूप चांगल्या रीतीने जमलेली होती. आणि ते काही आपल्या वेळेचं बंधन असल्यामुळे आम्ही तिथे थांबवली, पण खूप छान रंगल्या. तुम्हाला पाहताना खूप आनंद होईल. तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा आणि नेहमीच तुम्ही पाहत राहा. नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील, चांगले रचनात्मक कलात्मक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, चांगले लोकांचे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि मला हे बोलवलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो.